नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज ॲडिशनचे एक मस्त मॅजिक बघणार आहे मित्रांनो. समजा मला 1 पासून ते n पर्यंतच्या नंबर्सची ॲडिशन करायची आहे. 1 + 2 + 3 अप टू कोणताही नंबर n, बरोबर? किंवा मला त्यांच्या स्क्वेअर्सची ॲडिशन करायची आहे किंवा मला त्यांच्या क्यूब्सची ॲडिशन करायची आहे. चला तर बघूया. समजा मला 1 पासून 20 पर्यंतच्या नंबर्सची ॲडिशन करायची आहे किंवा त्यांच्या स्क्वेअर्सची ॲडिशन करायची असेल. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9 ते 20 पर्यंत, 20 च्या स्क्वेअर पर्यंत. किंवा मला त्यांच्या क्यूब्सची ॲडिशन करायची आहे. 1 चा क्यूब आहे 1, 2 चा क्यूब आहे 8, 3 चा क्यूब आहे 27, असं 20 च्या क्यूब पर्यंत. चला आपण सर्वप्रथम एक मस्त फॉर्म्युला बघणार आहे बघा. पहिला n नंबर्सच्या ॲडिशनचा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला असा आहे की फर्स्ट प्लस लास्ट इंटू नंबर ऑफ टर्म्स अपॉन 2 ने डिवाइड करायचे कंपल्सरी, बरोबर? तर शॉर्ट मध्ये आपण फॉर्म्युला लिहिला f+l म्हणजे फर्स्ट प्लस लास्ट इंटू नंबर ऑफ टर्म्स डिवाइडेड बाय 2. आता मला समजा 1 पासून n पर्यंतच्या नंबरची ॲडिशन करायची. तर फर्स्ट टर्म काय 1 प्लस शेवटचा टर्म आहे n आणि नंबर ऑफ टर्म्स किती त्याच्यामध्ये n आहे डिवाइडेड बाय 2. तर कॉमन फॉर्म्युला आला त्यासाठी n+1/2. 1 पासून n पर्यंतच्या नंबर्स साठीच हा फॉर्म्युला आहे बना. आणि समजा मला नंबर ऑफ टर्म्स काढायची, तर नंबर ऑफ टर्म्स कसे काढणार आहे मी? लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1. एकदम इझी असा फॉर्म्युला आहे. चला त्याचं एक एक्झाम्पल थ्रू आपण ते बघणार आहे. एक समजा मला 300 ते 700 पर्यंतच्या नंबर्सची ॲडिशन करायची. पहिली टर्म काय 300, लास्ट टर्म आहे 700, बरोबर? तर फर्स्ट प्लस लास्ट इंटू नंबर ऑफ टर्म्स बाय 2 हा फॉर्म्युला आहे. एकदम मस्त मॅजिकल फॉर्म्युला आहे बघा. फर्स्ट टर्म काय 300, लास्ट टर्म आहे 700 इंटू नंबर ऑफ टर्म्स 400 कसे आले? तर नंबर ऑफ टर्म्स काढण्यासाठी आपण काय करतो? लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1, बरोबर? तर लास्ट टर्म काय 700 मायनस 300 प्लस 1 ते झाले 401, म्हणून 400 आपण तिथे लिहिलेले आहेत. डिवायडेड बाय 2 कंपल्सरी असणार आहे. 300 + 700 झालेले 1000 इंटू नंबर ऑफ टर्म्स आहे 401 डिवायडेड बाय 2. तर आन्सर त्याचा येणार आहे 2,05,000, बरोबर? एकदम मस्त असं आपण एक्झाम्पल थ्रू बघितलेलं आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल. खूप इझी असा फॉर्म्युला आहे आणि सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मी तुम्हाला काम येणार आहे. n × n+1/2 n × n+1/2 फक्त इथं स्क्वेअर कंपल्सरी असणार आहे. n नंबर्सचे ॲडिशन आणि n नंबर्सचे क्यूब्सचे ॲडिशन. क्यूब मध्ये फक्त 2 एक्स्ट्रा आहे म्हणजे स्क्वेअर एक्स्ट्रा आहे. बाकी सेम फॉर्म्युला दोन्हीकडे पण. हा n साठी फॉर्म्युला, हा n च्या क्यूब साठी फॉर्म्युला. तर आता आपण स्क्वेअर साठी एक फॉर्म्युला बघणार आहे. स्क्वेअरच्या ॲडिशन साठी फॉर्म्युला n × n+1 इंटू 2n+1/6. इथं फक्त 6 लक्षात ठेवायचं. 6 खूप मेन आहे इथं. तिथं वरती 2, इकडे 2 आणि इथं स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये 6 एवढं लक्षात ठेवायचं फक्त. एकदम मस्त फॉर्म्युला बाकी, बरोबर? बघा 1 पासून 20 पर्यंतच्या नंबर्सची ॲडिशन करायची आणि पुढे एक्झाम्पल मध्ये काय करायचे की क्यूब्सच्या नंबरची ॲडिशन करायची. तर फॉर्म्युला आहे n. इथं 1 पासून 20 पर्यंत आपल्याला बघायचं ॲडिशन. 1 पासून 20 पर्यंतच्या नंबर्सची ॲडिशन करायची. फॉर्म्युला आहे n × n+1/2. सेम इकडे क्यूब वाला फॉर्म्युला सेम आहे तसंच. n ची व्हॅल्यू आली 20 म्हणजे 20 × 20 + 1/2. तर 2 ने डिवाइड केला आपण 20 ला आलं 10. 10 × 21 आन्सर आलेलं 210. 210 आन्सर आलेला आहे. आता मला सम ऑफ क्यूब्स ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 20 काढायचे. 1 पासून 20 पर्यंतची क्यूब्सची ॲडिशन काढायची. तर फॉर्म्युला n n+1/2 आणि त्याचा होल स्क्वेअर. n ची व्हॅल्यू आहे 20, 210 त्याचा असेल स्क्वेअर. आन्सर आलेले 44100. आता मला सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ नंबर्स काढायचे. तर मी काय करणार? 1 पासून 20 पर्यंतच्या स्क्वेअर्सची ॲडिशन मला करायची. सेम फॉर्म्युला n n+1 2n+1/6. n ची व्हॅल्यू आहे 20, 20 + 1 आणि 40 + 1 डिवायडेड बाय 6 असणार आहे कंपल्सरी. तर 20 × 21 × 41 डिवायडेड बाय 6. 3 ने डिवाइड केलं, 3 2 6, 3 7 21. परत 2 ने डिवाइड केलं, बेद आहे 20. आन्सर आले 10 × 7 × 41. लास्ट आन्सर आहे 2870.
एकदम मस्त असं एक्झाम्पल आहे बघा मित्रांनो. खूप इझी असं फॉर्म्युला आहे आणि सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मी तुम्हाला कामा येणार आहे. थँक्यू.